आपण या ठिकाणी प्रकरण 15 कुमार भारती विषय मराठी प्रकरण 15 कविता खोद आणखी थोडेसे ही कविता बघणार आहोत। तत्पूर्वी या कवितेविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया। टाळाबंदी जरी असेल तरी सुद्धा अभ्यास हा आपल्याला सुरूच ठेवायचा आहे आणि त्या उद्देशाने आपण हा सगळा उपक्रम राबवतो आहेत आणि तुम्ही याचा निश्चितच फायदा करून घ्याल असं मला वाटतं। पुढे बघा, खोद आणखी थोडेसे कुमार भारती इयत्ता 10वी। आसावरी काकडे लिखित ही कविता आहे। कवयित्रीचा जन्म आहे 1950। इथे तुम्ही त्यांचं चित्र सुद्धा बघू शकतात आणि कुठल्याही कवितेला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला त्या कवितेविषयी किंवा पाठाविषयी तो कोणी लिहिला आणि त्या कवयित्रीविषयी जाणून घेणं फार आवश्यक आहे। तर आपण जाणून घेऊया। यांचं जे लेखन आहे हे अगदी विपुल प्रमाणात आहे। बालकविता संग्रह आहे, जसं उदाहरणार्थ अनु मनु शिरू, ऋतुचक्र, टिकटॉक क्रिंग ट्रिंग, भिंगोऱ्या भिंग, कवितेभोवतीचा अवकाश, आरसा, उत्तरार्ध, मी एक दर्शन बिंदू, शपथ सार्थ सहजीवनाची, स्त्री असण्याचा अर्थ हे कविता संग्रह, तसेच बोल माधवी, लम्हा लम्हा, अनुवादित कथा संग्रह, अनुवादित मीन्स ट्रान्सलेटेड। त्यानंतर यांना मिळालेले पुरस्कार इथे आपण बघू शकतो। हिंदी साहित्यातील योगदानासाठी हिंदी साहित्य संमेलन प्रयागद्वारा संमेलन सन्मान स्वीकारताना, त्यानंतर मेरे हिस्से की यात्रा संग्रहासाठी महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा संत नामदेव पुरस्कार स्वीकारताना आपल्याला कवयित्री दिसतात। त्यानंतर मी एक दर्शन बिंदू संग्रहासाठी सुद्धा त्यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळालेला आहे। तसेच बोल माधवी यासाठी सुद्धा त्यांना साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे। लाहोर संग्रहासाठी गदी माडगुळकर साहित्य पुरस्कार त्यांना मिळालेला आहे। तसेच आरसा या संग्रहासाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळालेला आहे। आरसा या संग्रहासाठी त्यांना 2 पुरस्कार मिळालेले आहेत, त्यापैकी एक आहे महाराष्ट्र राज्य आणि दुसरा ह.स. गोखले पुरस्कार हा सुद्धा मिळालेला आहे। तसेच विशाखा पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे। काव्य परिचय घेताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे तेच दिलेलं आहे जे मी तुम्हाला चित्रांच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला, तेच या स्लाइडमध्ये मी उतरवण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे। प्रसिद्ध कवयित्री, त्यांचे अनु मनु शिरू, टिकटॉक ट्रिंग, भिंगोऱ्या भिंग, बालकविता संग्रह, आकाश, आरसा, उत्तरार्ध, मी एक दर्शन बिंदू, लाहो, शपथ सार्थ सहजीवनाची, स्त्री असण्याचा अर्थ हे सगळे कविता संग्रह, तसेच तरीही काही बाकी राहील, बोल माधवी, लम्हा लम्हा हे अनुवादित कविता संग्रह इत्यादी लेखन प्रकाशित आहे। 1990 साली त्यांना विशाखा पुरस्कार मिळाला आहे। 1992 साली त्यांना राज्य पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यांना सन्मानित करण्यात आले आहे। आता आपण कवितेकडे वळूया। कवितेकडे वळण्या अगोदर मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते की ही कविता जी आहे ही पूर्णपणे यामध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा। तर जीवनात प्रयत्न आणि सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी आपण ज्याला म्हणतो, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आपण ज्याला म्हणू शकतो, त्याचे काय महत्त्व आहे आणि त्याचे किती अनन्यसाधारण महत्त्व आहे हे या कवितेत आपल्याला कवयित्रीने पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। बघा, ध्येय साध्य करताना संयमाने, जिद्दीने, आत्मविश्वासाने, जिद्दीने, चिकाटीने कार्यरत राहावे। कुठलंही कार्य करत असताना, मग आयुष्यात ते कुठलेही काम असो, जसं आता तुम्ही इयत्ता 10वी मध्ये शिकत आहात आणि आपल्याला अभ्यास करताना अनेक अडचणींना सामोरे जायचं असतं। कधी कधी कंटाळा येतो, कधी कधी असं वाटतं की नाही चला इथे मी थकलो, आता मला कळतच नाहीये किंवा मला समजतच नाहीये, तर मग काय करायचं? मग आपण काय करतो, ते काम तिथपर्यंत आपण नेऊन आपण तिथेच कुठेतरी थांबल्यासारखं आपल्याला वाटतं की नाही आता इथे थांबायचं, आपल्याला पुढे नाही जमणार आणि अगदी त्याच क्षणाला नेमकं आपल्याला प्रयत्नाची गरज असते असं कवयित्री सांगतायत। तुम्ही ही स्लाइड वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आत्मविश्वासाने, चांगुलपणावर विश्वास ठेवणे म्हणजे माझ्यामध्ये काय आहे, मी हे करू शकते, हा झाला आपला चांगुलपणापेक्षा आपण सकारात्मक दृष्टिकोन याला म्हणू। तसेच वास्तव आनंदाने स्वीकारावे। वास्तव आनंदाने स्वीकारावे म्हणजे नेमके काय, आपलं जे वास्तव जीवन आहे म्हणजे रियालिटीमध्ये जे आपण जीवन जगतो ते जगत असताना नेमक्या काय काय अडचणी येतात, त्या अडचणीला सामोरे जाणे,
कोणत्याही भ्रमात राहू नये. भ्रमात राहू नये म्हणजे मला हे जमणारच नाही किंवा मी करूनच टाकेल असे भ्रमही बाळगू नयेत. तसेच उमेदीने जगण्यासाठी कष्टाची कास धरावी. कष्टाची कास धरावी मीन्स जोपर्यंत आपलं ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत त्याची जिद्द सोडायची नाही, असा संदेश कवितेतून व्यक्त होतो आहे. आपण जिथे थांबतो तिथून चिकाटीने आणखी थोडे पुढे जा आणि प्रयत्न करा, यश नक्कीच तुमच्या पदरी पडेल, हे या कवितेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जसे चिकाटी, जिद्द, आशावाद, प्रयत्नवाद, सकारात्मकता. चला तर यापुढे मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे. आता तुम्ही म्हणाल या कवितेमध्ये हे चित्र आले कुठून, हो ना? तर बघा ते काय विचारतायत तुम्हाला, यांना ओळखलत का? अच्छा मी विचारते यांना ओळखलत का? ओळखलंच असेल निश्चितच. पहिलं जे चित्र आहे ते कोणाचं आहे? मी तुमचा आवाज ऐकलेला आहे, ते आहेत अल्बर्ट आइन्स्टाईन. त्यानंतर दुसरा जे इथे चित्र आहे ते कशाचं? तुम्हाला एक मुंगी दिसतीये इथे, बरोबर? ती मुंगी काय करते आहे? ती एक साखरेचा दाणा आहे, कण आहे. ती मुंगी छोटी आणि तो कण मात्र मोठा आहे आणि ती तरीही त्याला ओढून नेण्याचा प्रयत्न करते. आणि यावर आधारित एक कविता सुद्धा आहे विद्यार्थी मित्रांनो. ती कोणती? हरिवंशराय बच्चन यांची कविता आहे. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, लहरों से डरकर नैया पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. बघा ती मुंगी सारखा सारखा प्रयत्न करत असते. ती दाणा तो कण घेऊन जायचा प्रयत्न करते. अनेकदा ती प्रयत्न करून करून हताश होते, पडते, तिला नाही जमत, पण शेवटी ती निष्फळ होत नाही. तिचे प्रयत्न ती ते करून दाखवते. त्यानंतर इथे हे आहे, हे तर निश्चितच तुम्ही ओळखलं असेल. कुठला चित्रपट आहे हा? तारे जमीन पर. यामध्ये तुम्हाला वरच्या चित्रामध्ये दिसते की एक छोटा मुलगा आहे आणि त्याच्यासोबत अभिनेता आमिर खान बसलेले आहेत. आणि त्या खाली बघा तोच मुलगा, त्याला एक डिस्लेक्सिया नावाचा एक आजार असतो, म्हणजे ज्यामध्ये तो प्रयत्न करून सुद्धा त्याला जे साध्य करायचं आहे ते त्याला मिळत नाही. आणि त्यावेळी मग तो असा विचार करतो की नाही मला जमणारच नाही. आपण सगळ्यांनी हा चित्रपट बघितला असेल अशी आशा मी बाळगते. आणि म्हणून मी उदाहरणादाखल इथे सांगण्याचा प्रयत्न करते की पण त्याला कुठेतरी एक व्यक्ती असा मिळतो जो त्याला सांगतो की नाही अशक्य असं काहीच नाही, शक्य आहे. आणि मग गायडन्स, मार्गदर्शन भेटते कोणाचं? अभिनेता आमिर खानचं. आणि त्या आजारावर तो मात करून काय करतो? इन्व्हेंट करतो ही नाव. आणि ही अगदी वेगळी क्रिएटिव्हिटी आहे त्याची कल्पनाशक्ती आहे, त्याचा प्रयत्नवाद आहे आणि आशावादाला सकारात्मक दृष्टिकोन देणारा व्यक्ती तुमच्या समोर दिसतोय. तर अशाच प्रकारे कवयित्रीने सुद्धा तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न इथे केलाय. चला पुढे. पूर्वज्ञान. पूर्वज्ञानात तुम्हाला बघायचंय बघा, आयुष्य समृद्ध करण्यासाठी आपण सतत संपत्ती, धन, ज्ञान, कीर्ती, यश असं काही ना काही मिळवण्याच्या मागे लागलेलो असतो आणि इच्छेच्या तीव्रतेनुसार चालत किंवा धावत तिचा पाठपुरावा करत असतो. पाठपुरावा करत असतो म्हणजे सतत आपण त्या गोष्टीच्या मागे धावत असतो की मला हे मिळेल का, मला हे साध्य होईल का, मी हे करू शकेल का. आपली सर्व शक्ती पणाला लावतो, सर्व शक्ती पणाला लावतो मीन्स हवे तितके प्रयत्न आपण करून बघतो. पण एका क्षणाला किंवा एका ठिकाणी येऊन आपण कुठेतरी हतबल होतो. प्रयत्नांती कधी ते मिळून जातं तर कधी हाताला लागत नाही. प्रयत्न करूनही ते साध्य होत नाही. मग एका टप्प्यावर येऊन हताश होऊन थांबतो आणि तितक्यात हे आपल्या आवाक्यातलं नाही म्हणजे मला हे जमणार नाही, हे मला शक्यच होणार नाही असं आपण कुठेतरी आपल्या मनाशी ठरवतो आणि काय करतो मग? निराश होऊन मागे फिरू लागतो मीच नाही, इथून आता मी नाही जमणार मला. हार मान्य करू लागलेला तोच क्षण आपल्या आयुष्यात खरा महत्वाचा असतो आणि तिथेच आपल्याला काम करायचं असतं. बघा, कारण आपली क्षमता संपत आलेली असते आणि आपल्याला वाटतं की नाही आता मी करू शकणार नाही. आपली तहान भागवणारं पाणी अगदी थोड्या प्रयत्नाच्या अंतरावर असू शकेल असा विचार करायचं त्राण आपल्यात राहिलेलं नसतं. कारण त्या वेळेला आपली विचार क्षमता जी असते, विचारशक्ती क्षीण झालेली असते. नाही मला जमणार नाही ही नकारात्मकता कुठेतरी आपल्यामध्ये आलेली असते आणि नेमका त्याच क्षणाला आपल्याला कुठेतरी अशा वेळी प्रयत्नांवरचा विश्वास वाढेल आणि असा धीर कोणी दिला तर किती आधार वाटेल. यापूर्वीच्या चित्रामध्ये मी जे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. खोद आणखी थोडेसे ही कविता अशा कसोटीच्या क्षणी धीर देणारी आणि प्रयत्नांना बळ देणारी आणि निश्चितच तुमच्यासाठी ही अगदी
फायदेशीर ठरणार आहे का, कारण की तुम्ही आता बोर्डाच्या परीक्षेसाठी काय करणार आहात, अप्रोच करणार आहात आणि तिथे तुम्हाला निश्चितच याचा फायदा होईल. पुढे या कवितेमध्ये इथे मी तुम्हाला परत चित्र दाखवण्याचा प्रयत्न केलाय की इथे विहीर दाखवलेली आहे, पण ही विहीर जी आहे यातनं आपल्याला पाणी काढायचं आहे असं काही नाही. आपल्याला हे प्रतिकात्मक स्वरूपात इथे दिलेली आहे की आयुष्यामध्ये सुद्धा अशा अशक्य काही गोष्टी असतात त्या शक्य करून दाखवायच्या असतात. बघा, मी इथे तुम्हाला कवितेचं वाचनही करून दाखवणार आहे आणि तुम्हालाही ते तसंच प्रकारे करायचं आहे. खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी, धीर सोडू नको सारी खोटी नसतात नानी. घट्ट मिटू नये ओठ गाणे असते गमनी, आर्त जन्माचे असते रित्या गळणाऱ्या पाणी. मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली, उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी. जरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे, उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे. हा 4 कडव्यांचा अर्थ मी तुम्हाला एक एक करून पुढे समजून सांगणार आहे. काव्य आशय, काव्य आशयामध्ये आपण पहिला कडवं घेतलेलं आहे. खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी, धीर सोडू नको सारी खोटी नसतात नानी. पहिल्या 2 ओळींचा अर्थ असा होईल की तहान भागवणारं पाणी मिळण्यासाठी आपण काय करतो, खोदत तुम्ही बरेच खाली पाणी लागल्याच्या अगदी जवळ गेलायत पण पाणीच लागलेलं नाही. म्हणजेच काय, इथे आपल्याला काय करायचं आहे, प्रतिकात्मक स्वरूपातून घेऊन आपल्याला इथे कोरिलेट, त्याचा सहसंबंध जाणून घ्यायचा आहे की काय याच्यामध्ये आपल्याला कवयित्री सांगण्याचा प्रयत्न करतायत की आयुष्यात आपण कुठलीही गोष्ट शक्य साध्य करण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि नेमकं आता आपल्याला यश मिळणार तिथेच आपण कुठेतरी थकतो आणि आपण मागे फिरतो. तर इथे विहिरीच्या बाबतीत तसंच सांगितलंय की पाणी मिळवण्यासाठी खोदत राहता, खूप खोदलं पाणी लागलेलंच नाही आणि नेमकं पाणी लागणार तिथे आपण थकलो. काय होतं, आणखी थोडेसे प्रयत्न करावे लागणार आहे. पण थकून तुम्ही थांबल्यात अशा नेमक्या वेळी खोद आणखी थोडेसे. काय म्हणतात कवयित्री, खोद ना, आणखी थोडेसे खोद, पाणी लागणारच आहे, खाली असतेच पाणी, पाणी मिळणारच आहे, फक्त तुला प्रयत्न करायचे आहेत त्या पाण्यापर्यंत पोहोचायचे. हा उमेद वाढवणारा संदेश आपल्याला या कडव्यातून मिळतोय. पुढे म्हटलं आहे सगळी नाणी खोटी नसतात. आता तुम्ही म्हणाल नाणी म्हणजे काय, सगळी नाणी खोटी नसतात म्हणजे काय, आयुष्यात सगळे चांगलेच माणसं किंवा व्यक्ती मिळतात असं नाही. आणि कधी कधी आपली नकारात्मकता इतकी जास्त वाढलेली असते की आपण येणारा प्रत्येक जणाला आपण त्याच दृष्टिकोनातून बघतो आणि आपण ठरवून घेतो की नाही मला जमणार नाही आणि हा समोरचा व्यक्ती पण मला तसंच काहीतरी सांगेल. पण आपल्याला तसं न घेता सकारात्मक दृष्टिकोन बाळगून आपल्याला प्रत्येक व्यक्तीकडून काय घेता येईल ते बघायचं आहे. नाणी म्हणजे इथे नाणी हे प्रतिकात्मक स्वरूपात घेतलेलं आहे. नाणी म्हणजे व्यक्ती, माणसं, आयुष्यात भेटणारी माणसं. सगळेच स्वार्थी नसतात, काही चांगलेही असतात जे आपल्याला काही उपदेश करतात. फक्त आपल्याला तो सकारात्मक दृष्टिकोनातून काय करायचं आहे, स्वीकारायचा असतो आणि पुढे जायचं असतं. म्हणजे यापूर्वी काही प्रसंगात अनुभवल्याप्रमाणे सगळी माणसं, आता मी जे सांगितलं तेच यात दिलेलं आहे. पुढे हे समजावणं एका कवितेच्या प्रतिमांच्या माध्यमातून आहे. आणखी थोडं खोद, आणखी थोडे प्रयत्न कर, खाली पाणी असतं. या म्हणण्याचा इथे शब्दशः अर्थ घ्यायचा नाही आहे जो मी तुम्हाला सांगितला, आणि त्यातून सूचित केलेला अर्थ म्हणजेच काय, जो वाच्यार्थ आहे तो कमी होत आहे आणि आपल्याला लक्षार्थ घ्यायचा आहे. काय दाखवण्याचा प्रयत्न कवयित्री करतायत ते जाणून घ्यायचं आहे. त्याचा शब्दशः अर्थ असा आहे की एक सूचितार्थ वेगळाच असतो, अनेकार्थी तो प्रत्येकाला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मार्गदर्शक ठरत असतो. इथे खोदणी ही क्रिया प्रयत्नांची निदर्शक आहे. प्रयत्नांची निदर्शक मीन्स इथून आपल्याला निदर्शनास येईल की तो व्यक्ती किती प्रयत्न करतोय, पाण्यापर्यंत पोहोचण्यासाठी तो सतत खणतोय आणि मग आपण तिथे जातोय. कवितेत पुढे म्हटलं आहे, ह्या 4 ओळींचा अर्थ तुम्हाला समजला असेल तर आपण पुढे जाऊया. घट्ट मिठू नये ओठ गाणे असते गमनी, आर्त जन्माचे असते रित्या गळणाऱ्या पाणी. पहिल्या 2 ओळींचा अर्थ बघा. कवितेत वेगवेगळ्या प्रतिमा आलेल्या आहेत, उदाहरणं आले. प्रतिमा मीन्स उदाहरणं दिलेले आहेत. कवितेत म्हटलंय प्रत्येकाचं आपलं असं एक गाणं मनात दडलेलं असतं आणि जेव्हा आपल्याला हे शक्य होत नाही मग तिथे कुठेतरी आपण काय आपल्या आयुष्यामध्ये अबोलता येते. अबोलता म्हणजे काय,
की शब्दच फुटत नाही, काय बोलावं हे उमगत नाही, काय करावं हे समजत नाही. मग अशा वेळी नेमकं काय करायचं? आपण काय करतो मग? हा मानवी स्वभाव आहे. आपण आपले ओठ जे आहेत घट्ट मिटून घेतो. आपण आपलं दुःख व्यक्तच करत नाही, आपण बोलकेच होत नाही. तर कवयित्री म्हणतात घट्ट मिटू नये ओठ. तू तुझे ओठ घट्ट बंद करू नकोस, मिटू नकोस. तुझ्या जे मनात दुःख आहे, जी नकारात्मकता आलेली आहे, ती जोपर्यंत तू बोलणार नाही, तू त्यावर विचार करणार नाही, प्रयत्न करणार नाही, तोपर्यंत तुझं जे मनात एक सुंदर गाणं आहे, कुठेतरी सकारात्मकता दडलेली आहे, ती शोधायची आहे तुला. आणि ती शोधल्यानंतर जेव्हा तुला कळेल की आहे माझ्यामध्ये ही पॉझिटिव्हिटी आहे, मी करू शकतो, हे गाणे असदे क मणी, हे जाणून घ्यायचं आहे. आपल्या मनातलं जे सकारात्मक गाणं आहे ते शोधायचं आहे. आर्त जन्माचे असते, या ठिकाणी कवयित्रीने एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे. आर्त जन्मांचे असते रित्या गळणाऱ्या पाणी. आर्त म्हणजे दुःख. प्रत्येक मानवाच्या मनात दुःख दडलेलं असतं आणि ते दुःख, तर कोणाचं उदाहरण घेतलेलं आहे? एका पिकलेल्या पानाचं उदाहरण घेतलेलं आहे की ते आता झाडावरून गळून पडणार आहे. मग ते दुःख करत बसतं का? मी आता गळून पडणार, माझं अस्तित्व इथे संपणार, माझं पुढे काय होणार? पण त्या पुढे दुःख आहे तर सुख येणार आणि सुख आहे तर दुःखही, हे जे आहे हे चक्र, ऋतुचक्र सुरू असतं. याला आपण काय म्हणायचं? जसं ऋतुचक्र असतं त्याप्रमाणे सुख दुःखाचं चक्र सुद्धा सुरू असतं. इथे ते पान कशामुळे सुखावतं की चला मी जरी गळून पडलो पण त्यानंतर तिथे काय येणार आहे? एक हिरवी छान पालवी फुटणार आहे. म्हणजे रित्या मीन्स गळणारं, रिकामं, आणि आर्त म्हणजे दुःख. दुःख तो ठेवत नाही आणि नवीन पालवी फुटणार या आशेने तो काय करतो? समोर गळून पडतो आणि त्याचं दुःख करत बसत नाही. बस हाच अर्थ आपल्याला आपल्या आयुष्यात सुद्धा घ्यायचा आहे की नाही, मला कुठेच थांबायचं नाही आहे. पुढे त्यानंतरचा जो कडवा आहे, मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली, उघडून ओंजळी तर घ्यावी मनातली तळी. याचा ह्या ओळी जरी 4 असल्या तरी अर्थ मात्र त्याचा मतितार्थ खूप गूढ आणि खूप अगदी मनाला भिडेल असा आहे. मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली. आता मला सांगा, मी या ठिकाणी उभी आहे, तुम्ही किंवा मी, आपण सारखेच आहे. वास्तविक जीवनात जगत असताना आपण काय करतो की माझी मूठ ही बंद आहे आणि मी काय म्हणते, ही मूठ माझी बंद आहे, हे फक्त मलाच माहिती आहे की यामध्ये काही आहे, ही भरलेली आहे की ही रिकामी आहे. मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली. मी सांगेल भरलेली तर इतरांना कळेल ही भरलेली, आणि मी जर म्हणेल की ही रिक्त आहे, रिकामी आहे, तर ही रिकामी आहे. म्हणजेच इथे आपण एक शब्द घेऊया, बेगडीपणा आपण ज्याला म्हणतो, की जीवन जगत असताना आपण दुनियेला दाखवायचा प्रयत्न करतो, माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे, माझ्याकडे, म्हणजे जसा एक मानवी स्वभाव असतो, झाकली मूठ 1.25 लाखाची, ही एक म्हण पण मी इथे ऍड केलेली आहे. समजूत करून घेत आहे आणि तिथे थांबून राहतं. काय होते तिथे की माझ्याकडे घर आहे, माझ्याकडे बंगला आहे, संपत्ती आहे, धन आहे, पैसा आहे, हे सगळे दाखवत आपण हा बडेजाव करून मिरवत असतो. काय गरज आहे याची? याची काहीच गरज नाही. मूठ मिटून कशाला म्हणायची भरलेली, म्हणजे मी स्वतःलाच काय करतोय, सांगतोय की माझ्याकडे हे आहे, ते आहे, आणि इतरांनाही तेच सांगण्याचा प्रयत्न करतो. पण खरंच त्यातून तुम्हाला समाधान मिळतं का? नाही. तर कवयित्री म्हणतात काहीच गरज नाहीये, जे आहे जसं आहे तसं दाखव ना, दुनियेला कळू दे मी काय आहे, जसं आहे तसं त्यांना मला एक्सेप्ट करू दे, मला उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी. आणि माझ्यामध्ये काय उणिवा आहेत, उघडून घ्यावी ओंजळीत. या ओंजळीमध्ये काय घ्यायचं आहे की माझ्या या आयुष्याच्या तळ्यामध्ये काय उणिवा राहिलेल्या आहेत त्या मी माझ्या ओंजळीत घेईल आणि त्यावर मी कार्य करेल, प्रयत्न करेल की मला कसं वाढवता येतं, आणि त्या पद्धतीने आपल्याला आपल्या क्षमता विकसित करायच्या आहेत आणि प्रयत्नाला काय करायचं आहे, कष्टाला प्रयत्नाची जोड द्यायची आहे आणि पुढे जायचं आहे. हाच अनुभव तुम्हाला अभ्यास करताना सुद्धा निश्चितच येईल आणि असाच अभ्यास तुम्हाला करायचा आहे. पुढे झरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे, उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे. हे शेवटचं कडवं आहे. कवयित्री म्हणतात झरा लागेलच. काय म्हणतात? झरा लागेलच, आणखी थोडंसंच खोदायला हवंय.
कशाला थांबतोयस तू, खोद ना जरा थोडेसे, आणखी खोद. ओके, झरा तर लागणारच आहे, पाणी लागणारच आहे, यश मिळणारच आहे. जे मिळवायचे ते यश पूर्ण क्षमतांनिशी केलेल्या प्रयत्नामुळेच मिळतं. प्रयत्न थांबले की यश पदरी पडणार नाही. प्रयत्न सुरू राहील, सतत अखंड अविरत तुम्ही करत राहाल तर तुम्हाला यश मिळेल. या प्रयत्नांसाठी लागणाऱ्या क्षमता आपल्याच आत असतात. त्या कोणी आपल्याला देणार नाही किंवा वाटणार नाही. त्या आपण आपल्याच आतमध्ये शोधायच्या असतात. स्वतःचं मनन करायचं असतं आणि शोध घ्यायचा असतो. या सुप्त क्षमता रित्या ओंजळीत मीन्स रिकाम्या ओंजळीत मला माझ्याच क्षमता घ्यायच्या आहेत. काय करायचं आहे, मी खोदेल, जसं विहीर खोदताना पाणी लागेल त्याप्रमाणे मला माझ्या क्षमतांचा शोध घ्यायचा आहे. अगदी खोल जाऊन मला त्याचा क्षमतांचा शोध घ्यायचा आहे आणि घेता काय करायचं आहे, त्याचा वापर करायचा आहे आणि त्याचा वापर करून मला माझं यश, माझं ध्येय, माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे. आयुष्यात पुढे जायचं आहे. हे सगळं केवळ एखाद्या विशिष्ट साध्यापुरतं नाही, एकूण जगण्याशीच या सगळ्यांचा संबंध जोडत कवितेत शेवटी म्हटलं आहे की उमेदीने जगण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर हे बळ लागत असतं. मग ते काहीही असो, तुम्हाला तुमचं ते बळ टिकवून ठेवायचं आहे आणि नवीन उमेद तुम्हाला निश्चितच तुमच्या स्वागतासाठी तयार असेल, असं इथे सांगण्याचा प्रयत्न कवयित्रीने खूप सुंदररित्या केलेला आहे. पुढे आता ह्या पूर्ण कवितेमधून आपण काय शिकलो, म्हणजे कवितेचं वेगळेपण आपल्याला कुठे जाणवलं ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे. कथा, कादंबरी, ललित लेख, नाटक हे साहित्य प्रकार आणि कविता यात महत्त्वाचे 3 फरक आहेत. काय फरक आहेत? कविता ही काय असते, अल्पाक्षरी असते. हे आपण आता जाणून घेतलं की कवितेमध्ये खूप जास्त जसा पाठ आपण वाचतो, एखादा गद्य भाग आपण घेतो तेव्हा त्यामध्ये भरपूर दिलेलं असतं आणि आपल्याला वाचनाच्या साहाय्याने ते समजून घ्यायचं असतं. पण कवितेत मोजक्याच अक्षरांच्या स्वरूपात ते मांडलेलं असतं आणि त्यातला अर्थ आपल्याला जाणून घ्यायचा असतो. अल्प मीन्स कमी. कविता अल्पाक्षरी असते. त्यानंतर ती प्रतिमांच्या भाषेत बोलते. प्रतिमांच्या भाषेत आपण बघितलं इथे विहिरीची प्रतिमा दिलेली आहे, पाण्याची प्रतिमा दिलेली आहे. असे वेगवेगळे उदाहरणं तुम्हाला कवितेमध्ये मी जेव्हा स्पष्टीकरण दिलं तेव्हा सांगितलं. तर ती प्रतिमांच्या भाषेमध्ये बोलल्या जाते, हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि तिसरा, तिला तिची अशी एक लय असते. लय असते मीन्स ती कविता मी वाचून जेव्हा दाखवली तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की यमक, त्यामध्ये वृत्त किंवा एक लयबद्धता जाणवली असेल. त्यामुळे ती जास्त काय आपल्यामध्ये रसिकता उत्पन्न करते आणि ते सुद्धा एक कवितेचं वैशिष्ट्य आहे. तर ह्या नवीन 3 गोष्टी आपण इथे जाणलो आणि हेच या कवितेचं वेगळेपण. त्यानंतर संपूर्ण कवितेतून आणखी काही ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही काय शिकलात बघा. प्रस्तुत कवितेतून आपण काय शिकलो, वेगळेपण मी आत्ताच सांगितलं. काही मुद्दे, काही आणखी मुद्दे ते म्हणजे संयम. आपल्यामध्ये पेशन्स, संयम हा असायलाच पाहिजे, हतबल व्हायचं नाही. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे जिद्द सोडायची आहे का नाही. मग ती अभ्यास करताना असो, परीक्षेत पेपर लिहिताना असो किंवा वाचन करताना असो किंवा कुठलंही काम आयुष्यात करायचं असेल तर तिथे जिद्द सोडायची नाही. आणि ह्या 2 गोष्टींचा जिथे हे झाला, ह्या 2 गोष्टी जिथे साध्य झाल्या तिथे आत्मविश्वास आपोआप तुमचा द्विगुणित होणार आहे. आत्मविश्वास आपोआप वाढेल आणि या तिन्हीच्या समन्वयाने आपल्याला या कवितेचं वेगळेपण इथे जाणवलेलं आहे. त्यानंतर लय, सौंदर्य, मुक्त छंद. आता मला जो विचार इथे प्रकट होत होता तो मी तुमच्या पुढे मांडला. कदाचित असं होईल की कविता वाचन करत असताना तुमच्या मनात काही वेगळे विचार येतील. तुम्ही तुमचे जे विचार आहेत, तुमचे जे स्वतःचे अनुभव आहेत, ते अनुभव तुम्ही या कवितेमध्ये काय आपोआप मनातल्या मनात ते तुम्ही जोडून बघाल आणि निश्चितच त्या कवितेचा तुम्हाला समोर फायदा होईल की अच्छा मला इथे असं असं करायचं आहे, मला हतबल व्हायचं नाही, मला काय करायचं आहे, प्रयत्न करायचे आहे. त्यानंतर अल्पाक्षर रमणीयत्व, मी आधीच सांगितलं की कमी भाषेत जास्तीत जास्त वाच्यार्थ कमी आणि लक्षार्थ जास्त. त्यानंतर प्रतिमा वैभव मीन्स वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून समजण्याचा प्रयत्न. त्यानंतर प्रयत्नवाद, अखंड सतत प्रयत्न करायचा. आणि आशावाद, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला आशा सोडायची नाही आहे. मी जे उदाहरणं तुम्हाला दिली होती त्यांनी जर आशा सोडली असती तर कदाचित ते त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकले नसते. तर आपल्यालाही हेच आपल्या आयुष्यात काय करायचे आहे, लक्षात ठेवायचं आणि पुढे आशावाद बाळगायचा आहे. सर पुढे यानंतर आपण स्वाध्याय आणि गृहपाठाकडे वळूया.
योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा. आता मी इथे फक्त 1-2 प्रश्नच घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला मात्र पूर्ण स्वाध्याय सोडवून बघायचा आहे. खोदणे या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे, तुम्हाला काही ऑप्शन्स दिलेले आहेत, पर्याय दिलेले आहेत. विहीर आणखी खोदणे, जिद्दीने आणखी प्रयत्न करणे, घर बांधणीसाठी खोदणे, वृक्ष लागवडीसाठी खोदणे. मग यापैकी कुठला एक जो पर्याय आहे, ॲप्रोप्रिएट पर्याय जो असेल, अचूक पर्याय आपण ज्याला म्हणू, तो तुम्हाला घ्यायचा आहे. उत्तर मी सांगणार नाहीये, तुम्हाला करायचं आहे. नंतरचा प्रश्न, गाणे असते मणी म्हणजे, याचाही अर्थ मी तुम्हाला कविता स्पष्टीकरण करताना सांगितलेला आहे. उलगडून दाखवलेली आहे कविता पूर्ण. मन आनंदी असते. दुसरा पर्याय, गाणे गाण्याची इच्छा असते. मनात नवनिर्मिती क्षमता असते की गाणे लिहिण्याची इच्छा असते. तुम्ही तुमच्या मनात उत्तर शोधा. मला जर संधी मिळाली तर पुढच्या तासिकेला आपण निश्चितच आणखी यावर काम करू. नेक्स्ट, त्यानंतर कवितेतील खालील संकल्पना आणि त्याचे अर्थ यांच्या जोड्या लावा. कवितेतील संकल्पना ह्या सगळ्या या साईडला एका बाजूला संकल्पना दिलेल्या आहेत. याचा नेमका अर्थ काय हा तुम्हाला शोधायचा आहे. सारी खोटी नसतात नानी, याचा नेमका या 4 पर्यायांपैकी कुठला अर्थ असेल. त्यानंतर घट्ट मिटू नका ओठ, याचा अर्थ काय असेल. जसं मी पहिलं तुम्हाला सांगते, याचा कुठला येईल यातलं उत्तर. सारी खोटी नसतात नानी, सगळे लोक फसवे नसतात, स्वार्थी नसतात. त्याप्रमाणे दुसरं. त्यानंतर तिसरं, मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली, उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी. हे पर्याय या बाजूला जे अर्थ आहे ते तुम्ही शोधण्याचा प्रयत्न निश्चितच कराल असे मला वाटते. आणि आपण या पाठाची सांगता म्हणा किंवा तुमचा निरोप घेताना मी एकच म्हणेल, हे तुम्हालाही लक्षात ठेवायचं आहे, इव्हन मलाही लक्षात ठेवायचं आहे. प्रयत्नांनी वाळूचे कण रगडिता तेलही गळे, हा एक विचार, सुंदर विचारा सोबत मी आपला पाठ इथे माझी कविता इथे संपवते आहे. आणि निश्चितच तुम्हाला याचा फायदा होईल अशी आशा बाळगते. आणि टाळेबंदीमध्ये सुद्धा आपल्याला अभ्यास सुरूच ठेवायचा आहे. या शुभेच्छांसह माझी ही कविता इथे संपवते. धन्यवाद.